काल आपण पहिल्या अध्यायाचं वाचन केलं. त्याचं नाव होतं सुख टिकेल कसं. आज आपण दुसऱ्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. जीवनगीता ह्या पुस्तकातलं दुसरा पाठ किंवा दुसरा अध्याय. त्याचं नाव आहे प्रतिगतीचं अतूट नातं. मी दुसऱ्या पाठावर येतो आहे. इंग्लिशमधून गीता शिकत असताना तुम्हाला गीतेचा सारांशही समजेल व इंग्लिशमध्ये लिहायचं कसं हे समजेल. गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा सारांश असा आहे की अर्जुनाला कृष्ण धीर देतो आहे. अर्जुन पहिल्यांदा काय म्हणाला? अर्जुन म्हणाला की कशाला इतकं भांडायचं, कशाला युद्ध करायचं, कशाला आपण कौरवांच्या विरुद्ध लढायचं, काय लढून मिळणार आहे? आपल्याच नातेवाईकांना मारायचं आणि आपणच सौख्य मिळवायचं, यात अर्थ तरी काय? अशा हताश अवस्थेत तो होता. हे सगळं कृष्णाने ऐकलं. अर्जुन निराश झालेला आहे. एक लक्षात ठेवा, एखादा माणूस निराश होणं याचा अर्थ त्याचा पराभव होणं असा नाही. गोष्ट अगदी सोपी आहे. समजा तुम्ही आजारी पडलात आणि तुम्हाला परीक्षेला बसता आलं नाही, तर तो तुमचा पराभव आहे का? नाही. तुम्ही परीक्षेला बसू शकलेला नाही आहात. समजा तुम्ही परीक्षेच्या मंडपाकडे जाता जाता तुम्हाला ड्रायव्हरनं चुकून एखाद्या वेगळ्याच परीक्षेच्या स्थळाकडे नेलं. जिथे जायचं होतं तिथे न पोचता रिक्षा ड्रायव्हरनं चुकून दुसऱ्याच ठिकाणी नेलं आणि तुम्हाला काही पेपरला बसता आलं नाही. एक पेपर चुकला तर गेलं सगळं वाया. त्यावेळी तुमचा पराभव झालेला नाही. तिसरी गोष्ट अशी असू शकते की तुम्ही काही जरी म्हणालात तरी दुर्दैवाच्या अनेक गोष्टी असतात. एकाएकी घरात कुणीतरी आजारी पडतं. घरच्या माणसांना त्रास व्हायला सुरुवात झाली आणि तुमची परीक्षेची उत्तम तयारी झालेली असते, पण काही केल्या तुम्हाला परीक्षेला बसता येत नाही. अशा वेळी तुमचा पराभव झालेला नसतो. फक्त तुम्ही परीक्षेला बसता येत नाही एवढंच त्यातलं वास्तव असतं. यापेक्षा अर्जुनाचं कारण मोठं होतं. तो म्हणाला, मी परीक्षेला बसल्यामुळे मी जर मारामारी केली आणि त्यात समोरचा माणूस हरला तर तो समोरचा माणूस माझा भाऊ असल्यामुळे मला सुख तरी काय लाभणार? आईला उपाशी ठेवून तुम्ही दुप्पट जेवलात तर तुम्हाला सुख लागणार का? नाही. मग तुम्ही दुप्पट जेवण, तुम्हाला 5 लाडू मिळणं आणि आईला एकही लाडू न मिळणं किंवा पोळीसुद्धा न मिळणं, यात तुम्ही असं म्हणाल की मला एवढे लाडू पेढे तुम्ही देणार आणि आई आजारी पडणार. आईला तर काही खायला मिळणार नाही. मग मला काय करायचे लाडू? हा लाडू मला खायचा नाही. त्यापेक्षा मला माझी आई प्रिय आहे. तेव्हा येथे तुम्ही लाडू खात नाही. त्यावेळेस तुमचा पराभव झालेला नसतो. लाडू खाण्याची तुमची लायकी नसते असंही नाही. पण तुम्ही असं म्हणता की दुसऱ्याला दुखवून मी घेणार नाही, दुसऱ्याला त्रास देऊन मला काय करायचं आहे, ही जी वृत्ती आहे. तसंच इथं अर्जुनाचं म्हणणं आहे. एक मुलगा होता. तो तुमच्यासारखा होता का नाही हे तुम्हीच पहा. तर तो नापास झाला. परीक्षेत बसण्याचा त्याचा नंबर 18 होता व त्याच्या पुढच्या मुलाचा 17. त्याच्या पुढे परीक्षेला जो मुलगा बसला होता त्याला कमी मार्क मिळाले होते. एरवी तो हुशार मुलगा, पण ह्यावेळेस मात्र
जेमतेम अभ्यास करून तो पास झाला आणि मग यालाही कसाबसा वर चढवला. तेव्हा 17 नंबरचा जो पुढे बसणारा हुशार मुलगा होता त्याला या मागच्या मुलानं ग्राउंडवर गाठलं आणि तो म्हणाला, तुझं पाहून मी सगळं लिहिलं. मूर्खा, तू नीट अभ्यास केला नव्हतास म्हणून तुझी उत्तरं चुकली आणि मी तुझं पाहून लिहिलं म्हणून मग माझीही उत्तरं चुकली. असं म्हणून त्या मुलानं त्या हुशार मुलाला बदडलं. मग म्हणाला, यावर्षी तरी नीट अभ्यास कर. अभ्यास कुणी करायचा? 17 नंबरनं? हा 18 नंबरच्या मुलाचा पराभव आहे. तुम्ही काय करता मला माहीत नाही. तुमच्या समोरच्या मुलाचा अभ्यास नीट आहे असं पाहता ना, का स्वतः नीट अभ्यास करता? अभ्यास करता ना? मग ठीक आहे. अर्जुन म्हणाला, अभ्यास करून मी जिंकलो. मी जरी स्वतःच्या सामर्थ्यानं वर पहिला क्रमांक मिळवला तर दुसरा क्रमांक ज्याने मिळवला तो माणूस दुःखी होईल. मग पहिला क्रमांक मिळवून काय करू? काय केवढा मोठेपणा होता पहा. पण हा कसला थोरपणा आला आहे? कृष्ण म्हणाला, असं कसं चालेल? आयुष्य ही एक प्रकारची शर्यत आहे. ती ज्या वेळेला चांगुलपणानं जिंकता येते तेव्हा ती जिंकणं हेच आपलं काम असतं. आणि म्हणून गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये कृष्णानं अर्जुनाला खूप चांगला उपदेश केला आहे. ह्या सगळ्यांचं सार एका वाक्यात तुम्हाला सांगतो. कृष्णा पॉझिटिव्हली असर्ट्स ॲक्शन, इम्पल्स, रिॲक्शन अँड रेकमेंड्स रिलिजियस इक्विलिब्रियम. नीट लक्षात घ्या. कृष्णानं अर्जुनाला जे सांगितलं त्याचं सार मी एका वाक्यात सांगितलं आहे. याचा अर्थ सांगतो. कृष्ण पॉझिटिव्हली असर्ट्स म्हणजे कृष्ण निश्चितपणे असं म्हणतो की तुम्ही गती निर्माण केली तर प्रतिगती निर्माण होते. सोप्या शब्दात धक्क्यामुळे धक्का मिळतो, बुक्क्यामुळे उत्पन्न होतो बुक्का. आणि कृष्ण शिफारस करतो की नियमबद्ध शांती हे त्याला उत्तर आहे. या जगात न्याय कोणता आहे? तर गती निर्माण झाली की प्रतिगती निर्माण होईल. एक धक्का दुसऱ्याला दिला तर दुसरा तुम्हाला एक धक्का देईल. कमीत कमी एक म्हणतोय मी. कोणी 2 धक्के देणारही असेल. मग काय करावं? तर मुळातच शांती बाळगावी. पण साधारणपणानं न्याय असा आहे की एक धक्का एखाद्याला तुम्ही दिलात तर तुम्हालाही धक्का मिळणार. एवढंच नाही, नुसतं मुलांनो, कृष्णानं सगळ्या आयुष्याचं रहस्य सांगून टाकलं आहे. नुसतं एक उत्तर दिलं नाही. अर्जुनाला त्यानं सांगितलं, तू भीतोस कशाला? ज्या अर्थी ह्या कौरवांशी तू लढतो आहेस, लढण्याचा प्रसंग निर्माण झाला आहे, त्या अर्थी त्यांनी धक्का निर्माण केलेला आहे. त्याला दुसरा धक्का मारणं हे तुझं कामच आहे. त्यांनी धक्का मारला नसता तर तू शांत राहायला पाहिजे होतंस आणि अखेरीला तू शांत राहावं हेच बरोबर आहे. मारामारी मला अभिप्रेत नाही. कृष्णानं अतिशय चांगलं सांगितलं होतं. तो म्हणाला, तू रडू नकोस. जगामध्ये एक कायम लक्षात ठेव, रडं एकदा पत्करलं मग रडं उलटं केलं तर काय होतं? डर. रडारड, डराडर असलेलं आयुष्य. यापेक्षा आम्ही कुणाचा अपमान करणार नाही. आम्ही कुणाला दुःख देणार नाही. आम्हाला कुणी दुःख दिलं तर तेवढ्यापुरतं त्याला शौर्यानं दुरुस्त करू असं म्हणा. अरे, तो मरेल तर मरेल. मरण एवढं काय विशेष आहे? मेल्यावर सुद्धा माणसं जिवंत होतात. पुनर्जन्म आहे, तो मुद्दा स्वतंत्र आहे.
खूप अभ्यासाचा विषय आहे पुनर्जन्म हा. इच्छा जर केली तुम्ही तर पुन्हा जिवंत होऊ शकता. पण नुसतं मरण्याची भीती बाळगून रडायचं कारण काय? आता मला सांगा, आपण व्यवहारात सुद्धा पाहतो की मरण्याची भीती बाळगून आपण खेळ टाकतो का? कबड्डीच्या खेळाचं उदाहरण पहा. कबड्डीत खेळताना खेळाडू मरतो, तेव्हा तो कायमचा मेला का? नाही, परत तो जिवंत होऊ शकतो. तेव्हा कृष्ण म्हणतो, तू रडतोस काय? तो मरेल तर मरेल, तो त्याच्या कर्मानं मरेल. त्यानं पहिला धक्का मारला कशाला? मग तू या खोट्या विचारात बिलकुल पडू नकोस. वाईटपणानं, दुष्टपणानं नुसतं मारामारी करून काही आयुष्यात सुधारत नाही. तेव्हा तू मुळीच रडू नकोस. तसा डरूही नकोस. रडूही नकोस आणि डरूही नकोस. सोपं आहे, इतकं सोपं आहे हे. आई तुम्हाला म्हणते, मेल्या, काही काम करत नाहीस तू, ते घमेलं उचल आणि पलीकडे नेऊन ठेव. मग तुम्ही म्हणायला पाहिजे, आई मी तर मेले आहे, तर घमेलं कसं उचलू? आई म्हणते ना, मेल्या, कधी कधी ती मेल्या म्हणते आणि लगेच पुढे काय म्हणते, मेल्या एवढं घमेलं उचल, एवढं पीठ आण, हे 5 रुपये घे आणि बिस्किटचा पुडा आण. हां, आता बिस्किटचा पुडा असेल तर तुम्ही काम करता, घमेलं कोण उचलायचं? तिचं म्हणणं असतं, तुम्ही माझं कामच करत नाही, तेव्हा मेला काय आणि जिवंत काय, मला तुमचा उपयोग काय? ती काही रागानं म्हणत नाही. मरणाची गोष्ट एवढी भयंकर आहे काय, हा याचा अर्थ आहे. मरणाच्या गोष्टीला एवढं डरता काय? गीतेच्या 2ऱ्या अध्यायात फार छान उपदेश आहे कृष्णाचा. अरे, तू मरणाच्या गोष्टी कशाला बोलतोस? तो कौरव मरेल का तू मरेल, कुणाला ठाऊक? कदाचित तूही मरशील, तोही मरेल. पण मरण एवढं काही भयंकर आहे काय? अरे, असं चालतच असतं. एक दिवस मोहर झाडावर येतो, त्याची कैरी होते आणि मग ती तुमच्यासारख्या वाह्यात लोकांच्या दगडानं पडली नाही तर तिचा आंबासुद्धा होतो. कैरीचा आंबा होऊ देता का तुम्ही कधी? कैरीला सोडता का कधी? ती कैरी ओरडून ओरडून सांगत असते की तू मला दगड मारू नकोस रे, मी आंबा होऊन गोड गोड तुझ्या तोंडात येते. तर तुम्ही म्हणता, कुणी पाहिलं, आम्ही कैरीसुद्धा गोड मानून खायला तयार आहोत. कैरीला तुम्ही दगडानं मारायला निघालात तर ती कैरी म्हणते की माझं पूर्णत्व कशात आहे, मला आंबा होऊ दे. आता ज्यांना कैऱ्या आवडतात त्यांनी कल्पना करावी की तुम्हीच कैऱ्या आहात आणि आम्ही तुम्हाला खायला आलोत. मग तुम्ही काय म्हणाल रे? अरे, मला जरा जगू दे, पिकू दे, मला तुमच्या तोंडात येतो, मग तुमच्या तोंडात येतो, असं म्हणाल की नाही? बरं, काही का असेना, मरण मरण एवढी काय पंचायत आहे? अरे, जगला मेला काय व्हायचं ते होऊ दे, तू लढ. पहिला धक्का कुणी मारला तर कौरवानी. पहिला धक्का कौरवानी मारला तर पांडवांनी रडायचं काही कारण नाही, त्यांनी कौरवांना ठोकून काढलं पाहिजे. हा न्याय आहे, हे गीतेनं सांगितलं आहे. ते तुम्ही नीट लक्षात ठेवा. ओ